नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. महाराष्ट्रामध्ये 26 लाखापेक्षा अधिक लाडक्या बहिणी आहेत. यांना एकच प्रश्न पडलेला आहे आणि या लाडक्या बहिणी देखील एकच प्रश्न आपल्या यूट्यूब चॅनलवरती असेल व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारत आहेत की आम्हाला जून महिन्याचे 1500 रुपये, जुलै महिन्याचे 1500 रुपये अजून आले नाही आहेत, ते आम्हाला कधी मिळणार? तर असा प्रश्न वारंवार लाडक्या बहिणींमार्फत विचारला जात आहे. तर याच्यामध्ये आजपर्यंत म्हणजेच आज देखील डीबीटी जमा झाली. तर याच्यामध्ये ज्यांना जूनचा हप्ता आला होता तर अशाच लाडक्या बहिणींना जुलैचे 1500 रुपये आज जमा झालेले आहेत. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी पात्र होत्या, ज्यांना मागील हप्ते आले होते त्यांना हे हप्ते जमा झालेले आहेत. आणि याच्यामध्ये आता 26 लाखांमध्ये देखील आपण सांगितलेलंच आहे की अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन नाही आहे, त्याचबरोबर उत्पन्नाची अट जी ठेवण्यात आली आहे त्याच्यापेक्षा कमी उत्पन्न अशा लाडक्या बहिणींचं आहे. लाडक्या बहिणी मोलमजुरी करत असून देखील त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. तर आता ठिकठिकाणी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यालयामार्फत स्थानिक पातळीवरती ज्या अंगणवाडी सेविका आहेत तर यांच्यामार्फत कसून चौकशी करण्याची प्रोसेस आहे ती सुरू झाली आहे. त्यांना ज्या अपात्र 26 लाख ज्या लाडक्या बहिणी ठरवण्यात आलेल्या आहेत यांची यादी देखील आलेली आहे. जर तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या गावामध्ये जर यादी आली नसेल तर प्रतीक्षा करा. हे काम प्रोसेसमध्ये सुरू आहे आणि अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत की हे काम जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम किती दिवस सुरू राहणार आहे? साधारणतः मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं होतं की ही प्रोसेस साधारणतः 15 दिवस चालू राहणार आहे. म्हणजेच हा ऑगस्ट महिना आहे तो कागदपत्रे पडताळणीमध्ये जाण्याची शक्यता आहे. आणि आम्हाला आमची आता कागदपत्रे देऊन झालेली आहेत किंवा अंगणवाडी सेविका आहेत तर यांनी चेकिंग केलेलं आहे, तर आमचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे की नाही हे आम्हाला कसं समजणार? तर सध्या तरी अजून ही प्रोसेस अर्ज अप्रूव्ह करण्याची प्रोसेस सुरू झाली नाही आहे. तुमच्याकडून डेटा आहे म्हणजे तुमचे जे आवश्यक कागदपत्र आहेत ती कलेक्ट केली जात आहेत. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब सांगायची झाली तर अपात्र लाडक्या बहिणींमध्ये एका रेशन कार्डवरती 2 पेक्षा अधिक लाभ घेणाऱ्या महिलांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये एक नवीन पात्रतेची अट देण्यात आली आहे की एका घरामध्ये 2 जर बहिणी लाभ घेत असतील तर दोघींपैकी एकाला लाभ मिळेल. आणि लक्षात घ्या की 2 लाडक्या बहिणी जर विवाहित असतील तर यांच्यापैकी एकीला लाभ मिळेल अशी अट या परिपत्रकात देण्यात आली आहे. आणि एका घरामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित असेल पण 21 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे तरच एका घरामध्ये 2 लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे अशी अट आता ज्या महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका आहेत यांना कागदपत्र पडताळणीची प्रोसेस सांगण्यात आली आहे त्यांना ही अट देण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे नोटीस दिलेली आहे, त्याच्यामध्ये पात्रतेचे निकष देखील देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता एका कुटुंबामध्ये जर 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी लाभ घेत असतील तर एकीचा लाभ हा बंद होणार आहे. आणि लवकरच तुम्हाला तसा मेसेज किंवा तशी सूचना जिल्हाधिकारी ऑफिस, ज्यावेळी महिला बालविकास अधिकारी जो कार्यालय आहे जिल्हा स्तरावर असतं, तर अंगणवाडी सेविकांच्या नंतर पुढची प्रोसेस या विभागामार्फत केली जाणार आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुमचा जो डेटा आहे, तुमची कागदपत्र पडताळणी केल्यानंतर महिला बाल विकास अधिकारी कार्यालय असेल तर या ठिकाणी जाऊन व्हेरीफाय होतील आणि त्याच्यानंतर तुमचं नाव आहे पुन्हा ॲक्टिव्ह केलं जाणार आहे. म्हणजे तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते ॲक्टिव्ह केलं जाईल आणि साधारणतः तुम्हाला लाभ आहे तो पुढील महिन्यांपासून मिळण्याची शक्यता आहे. परंतु लक्षात घ्या की आपण सांगितलेलंच आहे की अपात्र बहिणींची व्हेरिफिकेशन चालू आहे. त्यामुळे यावेळी देखील किती लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आणि 26 लाखांमधील किती लाडक्या बहिणी अपात्रमधून पात्र झालेल्या आहेत तर अशी घोषणा देखील यावेळी मंत्री आदित्य तटकरे करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना जून आणि जुलै असे दोन्ही महिन्याचे हप्ते आले नाही आहेत त्यांना हा ऑगस्टचा महिना प्रतीक्षा करायची आहे. आणि जर तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला तर तुम्हाला आनंदाची बातमी सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार आहे. म्हणजेच मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलंच होतं की जून जुलै हप्ता आला नसेल तर त्यांनी अर्ज पडताळणीसाठी सामोरं जायचं आहे. अर्ज जर पात्र झाला तर तुम्हाला सगळे हप्ते आहेत ते मिळणार आहेत. अशीच आताची अपडेट आहे. 2100 रुपये वाटपा संदर्भातला निर्णय दूरच राहिला. सध्या तरी हप्ते वितरण आणि त्याचबरोबर ज्या अपात्र महिला आहेत त्यांना पात्र होणे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर हप्ते वितरण आहे ते सुरू होणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अजून कोणतीच तारीख घोषित झाली नाही आहे. अनेक यूट्यूब चॅनल असतील किंवा वेबसाईट असतील तर यांच्यामार्फत ही तारीख सांगितली जात आहे. परंतु अजून मंत्री आदित्य तटकरे असतील, त्यानंतर त्यांची वेबसाईट असेल किंवा त्यांचं जे ट्विटरचं अधिकृत पेज आहे किंवा शासन अधिकृत नियम अद्याप प्रसिद्ध झाले नाही आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना एकच विनंती, तुम्ही डॉक्युमेंट जर दिले असाल तर प्रतीक्षा करायची आहे. तुम्हाला मेसेज किंवा तसं कन्फर्मेशन देखील मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे ही आताची महत्त्वाची अपडेट आहे. त्यामुळे जून जुलै
महिन्याचा हप्ता जरी मिळाला नसेल तरी प्रतीक्षा करा. तुमचा अर्ज पात्र झाल्यानंतर तुम्हाला सगळा लाभ मिळणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा. आणि याच्यामध्ये जी एक अट आहे की एका घरामध्ये 2 विवाहित असतील किंवा 2 सख्या बहिणी असतील तर यांच्यापैकी एकीचा लाभ बंद होईल. ही अट आहे, तर यावर शासनानं विचार करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट आहे, सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.